महादेव जानकरांना बडतर्फ करा अशी मागणी केलेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांनी ही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात राज्यपालांना पत्र पाठवणार असल्याचंही ते म्हणतात। स्वतः धनंजय मुंडे आपल्याबरोबर आहेत। मुंडेजी, तुमची काय मागणी आहे नेमकी? काल भगवानगडाच्या पायथ्याशी जो भाजप आणि रासपचा एकत्रित दसरा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये जानकरांनी जे अकलेचे तारे तोडले, त्यांना याचंही भान नाही राहिलं की आपण विधिमंडळाच्या एका वरिष्ठ सभागृहाचा अपमान करतोय। ते स्वतः सुद्धा त्या सभागृहाचे सदस्य आहेत आणि इंग्लिश मधून त्या सदस्यांना MLC म्हणलं जातं, ज्याचा अर्थ जानकरांनी मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा असा त्यांनी भाषणातून व्यक्त केला। याचाच अर्थ यापूर्वी या परिषदेतून जे सदस्य होऊन गेले आणि आज जे सदस्य आहेत आणि या सभागृहाचे सर्व सदस्यांचा अपमान या ठिकाणी जानकरांनी केला आणि एका सभागृहाचा अपमान नाही केला विधान परिषदेचा, तर राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सुद्धा अपमान जानकरांनी या ठिकाणी केला आहे। आणि एका मंत्र्याने एका विधिमंडळाच्या आमच्या नेत्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलावं, ही कुठल्याही मंत्र्याला शोभणारी गोष्ट नाही आहे। ज्यांनी धनगर समाजाला पुढे केलं, आरक्षणाची आंदोलनं केली, आरक्षण द्यायचं सोडून दिलं, समाजाला मात्र आरक्षणाच्या नादी लावलं आणि स्वतः मात्र मंत्रिमंडळामध्ये आरक्षण घेतलं आणि समाजाचं या ठिकाणी मंत्रिपदाची दलाली समाजाला पुढे करून घेणारे हे जानकर मंत्री म्हणून त्यांनी जे भाषण केलं ते त्यांना शोभणारं नाही। कुठल्याही मंत्र्यांनी शपथ एकदा घेतल्यानंतर गोपनीयतेच्या बाबतीत आणि कुणाच्याही विरोधात आकस व सूडबुद्धीनं काम करणार नाही ह्याची आपण शपथ घेतो, त्या शपथीचा सुद्धा भंग जानकरांनी काल केला आहे। त्यामुळे विधान परिषदेचा अपमान, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान, विधिमंडळाच्या आमच्या नेत्याच्या बाबतीत अपशब्द, आणि मी त्या परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे, मला सुद्धा त्यांनी माझं एकेरी नाव घेऊन विरोधी पक्ष नेत्याचा सुद्धा या ठिकाणी काल त्यांनी अपमान केला आहे। त्यामुळे आम्ही 14 तारखेला आमच्या पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये मी माझ्या नेत्यांना या बाबतीत विषय बोलणार आहे आणि राज्यपालांकडे आमच्या नेत्यांनी परवाच्या बैठकीत परवानगी दिल्यानंतर जानकरांच्या बडतर्फाची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मुंडेजी, मात्र आपण बघतोय की राज्यभरामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जागोजागी पुतळ्यांचं दहन केलं जात आहे, मोर्चे काढले जातात। या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते याने? नाही, बरोबर आहे की या बाबतीमध्ये ही एक विचाराची लढाई आहे। आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगले संस्कार दिलेले आहेत। अशा गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही। आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, पण हे स्वाभाविक आमच्या सहकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती की आमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर भाषणातून शिव्या देणारा एखादा मंत्री असेल तर ती प्रतिक्रिया ही स्वाभाविक उमटते। मग कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, तर कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी राज्याच्या मंत्र्यांची सुद्धा आहे, ज्या मंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय। मला आनंद झाला असता की जसा आपण हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या बाबतीत मला प्रश्न विचारला, तसाच जर आपल्या माध्यमातून जानकरांना सुद्धा प्रश्न विचारला असता की आम्ही त्यांनाही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र ते नॉट रिचेबल आहेत। मात्र आता तुम्ही जे म्हणतायत की जानकरांसंदर्भात त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आग्रही असणार आहोत, तर तुमचा आग्रह कशा पद्धतीने इथून पुढे मांडला जाईल? नाही, तर आमचा आग्रह हाच आहे की एका अविचारी मंत्र्यांनी केलेलं अविचारी स्टेटमेंट आहे, पण आम्ही ते विचाराने लढू। पण याचा अर्थ कुणी आम्हालाही असं कमजोर समजायचं कारण नाही की कुठल्याही भाषणातून कुणी मंत्र्यांनी आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलावं आणि गप्प बसावं। आमच्या सहकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की कुणी कायदा हातात घेऊ नये। लोकशाही पद्धतीनं मंत्र्यांनी जे बोललेत लोकशाही पद्धतीने त्या मंत्र्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे, ते आम्ही करणार आहोत।
मुंडेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे आपली भूमिका स्पष्ट केली, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. त्यामुळे धनंजय मुंडे आपल्याबरोबर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल.